नमस्कार मंडळी, विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलच्या या गणेशोत्सवाच्या भागामध्ये मी विवेक आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर आज मी जातो आहे गावी गणपतीसाठी। भांडूपमध्ये आपल्या कोकणातली माणसं भरपूर आहेत, म्हणजे सर्व चाकरमानी जास्तीत जास्त भांडूपमध्येच आहेत। तर आता गणपतीत गावी जाण्यासाठी सुद्धा आमच्या भांडूपमधून ह्या एसटीची सोय केली जाते। कोकणातील प्रत्येक जिल्ह्यामधील प्रत्येक गावात इथून गाड्या जातात, त्यामुळे चाकरमान्यांची एक सोय होते, कारण ह्या टायमिंगला ट्रेनच्या तिकिटी मिळणं हे अशक्यच असतात। त्यांचे काही व्हॉलंटियर्स असतात जे प्रत्येक प्रवाशाला त्यांच्या जागेवर बसण्यासाठी मदत करतात। 2 ते 3 दिवस अशा एसट्या इथून रोज सुटतात। आता या लाईनीत जवळजवळ 10 एसट्या या लाईनीमध्ये आहेत उभ्या। लक्षात घ्या, गाडीत बसलेल्या लोकांना सूचना आहे, तुम्ही आपल्या आपापल्या गावी जाताय, आपल्याला आता खाऊचे डबे दिले जातील, ते घेतल्याशिवाय जायचे नाही। पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या गावावाडीत किंवा तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उतरतो आपण, डेपोच्या ठिकाणी काळजी घ्या, आपण आपल्या ठिकाणी उतरायचं आहे, कारण पुढे गाडी जाते कामा नये। ओके। आणि एकमेकाला कोऑपरेशन, कुणीही वादविवाद न करता, कारण आपण एकाच जिल्ह्याचे एका तालुक्याचे आहोत, त्यामुळे कुठे प्रॉब्लेम होऊ नये। गणपती बाप्पा मोरया। ही आहे आपली गाडी। सरमळकर आलेत ना, सगळे आले, सुभाष सरमळकर, विजय सरमळकर, बरोबर, हे श्रुती चव्हाण, समर्थ चव्हाण नाही, हां तुम्हीच समर्थ। प्रवास सुरू होण्याआधी प्रवाशांसाठी एक खाऊचा बॉक्स दिला जातो। बघूया आपण यात काय आहे। हे बघ, आता यामध्ये आहेत 2 कचोऱ्या आहेत, हे वेफरचं एक पॉकेट आहेत, आणि हे 2 स्वीट्स आहेत, म्हणजे सोनपापडी, आणि एक आरतीचं पुस्तक पण दिलं आहे।
जेवणासाठी थांबलेली आहे. नमस्कार मंडळी, आज हा दुसरा दिवस आहे. काल संध्याकाळी 5 वाजता एस टी सुटली भांडूपवरून. ती आता बरोबर 7 वाजता कणकवलीला पोचली. आता मी घरी पोचतो आहे. तर हे सकाळीच आपलं मुडेश्वराचं दर्शन. इथे वरती मंदिर आहे शंकराचं. चला आता आपण घरी जाऊया. सगळीकडे हिरवळ आहे, हिरवळ. एक प्रवास दाखवला आहे. प्रवास पण पूर्ण नाही दाखवता आला कारण रात्री उशीर झाला. संध्याकाळी 6:30-7 नंतरच गाडी पनवेलच्या बाहेर आली, म्हणजे पनवेल क्रॉस केलं. त्याच्यामुळे नंतर मग काळोख झाल्यामुळे पुढचं काय दाखवता आलं नाही. तर हा समोर, इथे समोरच आमचं घर आहे. याच्या पुढे आता जे व्हिडिओ येणार आहे ते गणपतीचे असतील. गणपती आगमन, विसर्जन, शक्य झालं तर गौरीचं आगमन देखील आपण दाखवूयात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवा आणि असेच पुढचे व्हिडिओज बघत राहा. आणि ते बघण्यासाठी जर नोटिफिकेशन यायला हवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हे आमचं घर. ही बघा, ही आहे मंडपी.
हे गणपतीच्या वरती बांधून त्याला रान फुलं आणि काही फळं असतात ती लावतात. बघा, हे आहे हरणाचं झाड, म्हणजे ह्या फुलांना हरण म्हणतात. आणि ही आहे तेरडा, ह्याला म्हणतात कांगला. आणि हे आहे सुपारी, ही आहे सुपारी, ओली सुपारी आहे. या फळांना म्हणतात आटका. आता हे सगळे आम्ही त्या मंडपीला बांधणार. पूर्वीच्या काळी जेव्हा डेकोरेशन करायची साधनं नाही होती, जसं मकर किंवा आता जशी फुलं प्लॅस्टिकची येतात, त्यावेळी ही अशी निसर्गातून ओरिजिनल फुलं झाडं आणून त्याचं डेकोरेशन केलं जात होतं. आणि ही आपली परंपरा आहे जी आपण जपली पाहिजे. आणि ही सफेद कलरची जी पानं आहेत ह्याला शेरवडा म्हणतात, शेरवडा. आता आपण सजावट करायला घेऊ. आणि हा व्हिडिओ सजावट पूर्ण करून झाल्यावर मी दाखवतो एकदा. आणि हा व्हिडिओ आपण इथेच संपवू. परत पुढचा व्हिडिओ आपला येईल गणपती आगमनाचा. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा. आणि विवेक आंबेडकर क्रिएशन्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू गणपतीच्या आगमनाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.